मी तुम्हाला अशा 8 कंट्रीजबद्दल सांगणार आहे, ज्यांच्यासोबत भारत एकत्रित व्यापार अंदाजे 330 ते 350 बिलियन डॉलर्स इतका करतो. म्हणजे जवळ-जवळ भारताच्या एकूण ग्लोबल ट्रेडच्या जवळपास 5वा हिस्सा. 1 बिलियन म्हणजे 9,000 करोड. असे 350 बिलियन प्लस डॉलरचा व्यापार आपण या फक्त 8 कंट्रीज बरोबर करतोय. आपण तो कुठच्या कंट्रीज बरोबर करतो आणि आपण कशामध्ये करतो हे मी तुम्हाला आता पुढे सांगतो. 2025 मध्ये जगभरातील ग्लोबल अलायन्समध्ये एक मोठा बदल घडला आणि जगातील सगळ्यात काही प्रभावशाली प्रबळ राष्ट्र भारताकडे हळूहळू झुकायला लागली. जे पहिले युनायटेड स्टेट्स बाबतीत होत होतं, ते आता भारताच्या बाबतीत व्हायला लागले. जसा प्रभाव पहिला युनायटेड स्टेट्सचा होता पूर्ण जगावर, तसा आता भारताचा प्रभाव पूर्ण जगभर दिसू लागले. मोठ्या ट्रेड ॲग्रीमेंटपासून ते मिलिटरी पार्टनरशिपपर्यंत भारताचा प्रभाव ग्लोबल पॉवर लिटरली डायनॅमिक्स त्याचे चेंज करताना दिसतोय. आज भारताचा टोटल ग्लोबल ट्रेड गुड्स आणि सर्व्हिसेस दोन्ही मिळून सुमारे 1.6 ते 1.7 ट्रिलियन डॉलर्स आहे. ज्याच्यामध्ये मर्चंटाइज ट्रेड सुमारे 1.2 ट्रिलियन्स आहे आणि सर्व्हिस एक्सपोर्ट जो आहे तो सातत्याने वाढतोय. सर्व्हिस एक्सपोर्ट्समध्ये काय-काय येतं? आय-टी येतं, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर येतं आणि कन्सल्टिंग येतं आणि हे वेगाने वाढतंय. आता मी तुम्हाला सांगतो ती 8 राष्ट्र ज्यांच्याबरोबर आपण किती धंदा करतोय, किती व्यापार करतोय आणि कशा-कशामध्ये करतोय. क्रमांक 8 ला येतो जपान. भारत आणि जपान यांच्यामध्ये सुमारे अंदाजे 20 बिलियनपेक्षा जास्त ट्रेड होतो. त्याच्यामध्ये काय-काय येतं? ऑटोमोबाईल्स येतात, इंडस्ट्रियल मशिनरी येते, इलेक्ट्रॉनिक्स येतात, सेमीकंडक्टर कोलॅबोरेशन येतं. हे सगळे सेक्टर्स महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांच्या ज्या सगळ्यात मोठ्या कंपन्या आहेत सोनी आणि टोयोटा, ह्या भारतातील मॅन्युफॅक्चरिंग हब्समध्ये मोठी इन्व्हेस्टमेंट करतात आहेत. ज्यामुळे भारत लिटरली ॲडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग चेनमध्ये अजून जास्त खोलवर जोडला जातोय. त्यांची जी क्वाड अलायन्स जी होती त्याच्या अंतर्गत स्ट्रॅटेजिक कोऑपरेशन आणि इंडो पॅसिफिक सिक्युरिटीमध्ये दोन्ही देशांचे सहकार्य वाढलेले आहे. क्रमांक 7 वर येतो साऊथ कोरिया. त्यांच्यावर आपला किती धंदा होतो? त्यांच्यावर आपला 25 प्लस बिलियन डॉलर्सचा धंदा होतो. अ, भारत आणि साऊथ कोरियामध्ये हा व्यापार मुख्यतः कशामध्ये होतो? तर स्मार्टफोन्समध्ये होतो, कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्समध्ये होतो, टीव्ही बॅटरीज, ईव्ही बॅटरीजमध्ये होतो आणि रिन्यूएबल एनर्जी कंपोनंट्समध्ये हा सेंट्रलाइज होतो. त्यांच्या ज्या मोठ्या कंपन्या आहेत Samsung आणि LG, भारताला लिटरली त्या ग्लोबल इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्शन हब म्हणून विकसित करतात आहेत. ज्यामुळे भारत टेक्नॉलॉजी सप्लाय चेनमध्ये अजून जास्त महत्त्वाचा बनत चाललाय. क्रमांक 6 वर येतो फ्रान्स. इंडिया, फ्रान्स यांचा जो ट्रेड आहे हा करीब-करीब 30 बिलियन प्लसच्या वरती आहे. कुठच्या-कुठच्या सेक्टरमध्ये आपण करतो? डिफेन्स सेक्टरमध्ये करतो. राफेल डील्स आपण त्यांच्यासोबत केलेले आहेत. नेव्हल एक्सरसाइजेस आपल्या त्यांच्यासोबत होत असतात आणि एअर स्पेस कोलॅबोरेशनसुद्धा हे तितकंच महत्त्वाचं आहे, ज्याच्यामध्ये आपण फ्रान्स आणि इंडिया दोन्ही गुंतलेले आहेत. आणि त्यातल्या त्यात क्लीन एनर्जी म्हणजे क्लीन एनर्जीमध्ये म्हणजे सोलार, विंड, न्यूक्लिअर प्रोजेक्टमध्ये फ्रेंच त्यांची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती भारतामध्ये वाढवतोय. त्याच्यामुळे एनर्जी आणि डिफेन्स या दोन्ही सेक्टर्समध्ये आपले त्यांच्यासोबत संबंध जास्तीत जास्त चांगले होतात आहेत आणि मजबूत होतात आहेत. क्रमांक 5 वर येतो जर्मनी. आता इंडिया जर्मनी ट्रेड हा साधारण 35 ते 40 बिलियनच्या आसपास आहे. कशा-कशामध्ये होतो? तर ऑटोमोबाईल्समध्ये होतो, हेवी इंजिनिअरिंगमध्ये होतो, ग्रीन हायड्रोजनमध्ये होतो आणि ॲडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आपण एकमेकांबरोबर सहकार्य करतो. जर्मनी भारताला स्किल वर्कफोर्स आणि स्टेबल पॉलिसी एन्व्हायर्नमेंटमुळे दीर्घकालीन इकॉनॉमिक पार्टनर म्हणून बघतो. म्हणजे हा लाँग टर्म आपल्याला पार्टनर म्हणून आपल्याकडे तो बघतो. क्रमांक 4 वर येतो सौदी अरेबिया. त्याच्यामध्ये आपला त्यांच्यासोबत जो धंदा आहे, व्यापार आहे, तो साधारण 50 बिलियनच्या आसपास आहे. त्याच्यापेक्षा थोडासा जास्त. त्याच्यामध्ये एनर्जी इम्पोर्ट हा सगळ्यात मोठा घटक आहे. म्हणजे आपण त्यांच्याकडनं क्रूड ऑइल घेतो, पेट्रोकेमिकल्स घेतो आणि भारताच्या एनर्जी सिक्युरिटीसाठी ह्या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तर रिफायनिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंटमध्ये दोन्ही देश सहकार्य वाढवत होते. म्हणजे क्रूड ऑइल्स घेतलं आपण त्याच्याकडनं, त्याच्यानंतर ते इकडे रिफायनिंग पण व्हायला पाहिजे ना. तर त्या रिफायनिंगमध्ये सुद्धा ते त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात आहेत. आणि एक ॲग्रीमेंट झाली आहे CEPA. त्याच्यामध्ये त्याच्यानंतर ट्रेड रिलेशनशिप आपली त्यांच्याबरोबर अजून मजबूत होते. यु क्रमांक 3 ला येतो युनायटेड किंगडम, ज्यांनी आपल्यावर इतके वर्ष राज्य केलं. इंडिया UK ट्रेड साधारण हा 23 ते 25 बिलियन्सपेक्षा जास्त आहे. ते कशामध्ये होतं? तर फायनान्शियल सर्व्हिसमध्ये होतं, फार्मास्युटिकल्समध्ये होतं, एज्युकेशन आणि टेक्नॉलॉजी सेक्टर्समध्ये आपलं सहकार्य त्याच्याबरोबर सातत्याने वाढते.
प्लस आता त्या आपल्या जो फ्री ट्रेड ॲग्रीमेंट झाला आहे त्यांच्याबरोबर आताच काही दिवसांपूर्वी, तर ते सुद्धा त्याची पण पाळंमुळं आता त्या भविष्यात घट्ट होतील आणि बायलॅटरल ट्रेड जो आहे तो आता जेवढा आहे त्याच्यापेक्षा जास्त वाढू शकतो. क्रमांक 2 वर येतो रशिया. रशिया आपला कितीतरी वर्षांचा आणि कितीतरी वर्षांपासून आपला हा पार्टनर आहे. त्याच्यासोबत आपला जो व्यवहार होता हा साधारण 30-40 बिलियन्स होता. पण अचानक तो वाढून 60-65 बिलियन्स पर्यंत गेला. कारण त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे आपण त्यांच्याकडनं ते डिस्काउंटेड एनर्जी इम्पोर्ट्स करतो म्हणजे स्पेशली क्रूड ऑइल. क्रूड ऑइल आणि ऑइल आणि नॅचरल गॅसेस हे दोन्ही आपण इम्पोर्ट करतो. त्याच्यामुळे आपला त्यांच्याबरोबर धंदा अचानक वाढला. डिफेन्स कोऑपरेशन आपण जे त्यांच्यासोबत आपलं जे आहे त्याच्यामध्ये ती आपल्याला S-400 सिस्टम पण त्यांनी दिलेली आहे आणि ती पाकिस्तानच्या वॉरमध्ये ती प्रूव्ह सुद्धा झालेली आहे की ती किती चांगली आहे. आणि त्याच्याबरोबर आपले जॉइंट प्रोडक्शन ॲग्रीमेंट सुद्धा आहेत, की आपण जॉइंट प्रोडक्शन ॲग्रीमेंट म्हणजे ह्या ज्या सगळ्या सिस्टम्स आहेत आता ते इथे बनवणार आणि त्याचे लायसन्ससुद्धा ते आपल्याला देतील. म्हणजे संपूर्ण टेक्नॉलॉजीसुद्धा ते आपल्याला देणार. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या रशियाच्या आणि इंडियाच्या संबंधांना एक स्ट्रॅटेजिक डेप्थ देतात. एनर्जी आणि डिफेन्स हे या पार्टनरशिपचे म्हणजे समजा की मूळ आधारस्तंभ आहेत. आता तुम्ही 8वा नंबर ऐकाल म्हणजे क्रमांक नंबर 1 ला येतो. तो ऐकाल तर तुम्ही बोलाल की हे चुकीचं आहे. पण हे ॲक्चुअली खरं आहे. क्रमांक नंबर 1 ला येतो, तो येतो चायना. इंडिया चायना ट्रेड हा सगळ्यात मोठा ट्रेड आहे. अंदाजे 120 बिलियनपेक्षा जास्त. कशा-कशामध्ये होतो? इलेक्ट्रॉनिक्समध्ये होतो, टेलिकॉममध्ये होतो, इक्विपमेंट्समध्ये होतो, इंडस्ट्रियल मशिनरीमध्ये होतो आणि व्हॉट नॉट सगळ्याच गोष्टींमध्ये होतो. केमिकल्समध्ये होतो. या मध्ये जो व्यापार एवढा मोठ्या प्रमाणावर आहे. पण काय आहे, की इथे ट्रेड डेफिसिट खूप मोठा आहे. कारण भारत इलेक्ट्रॉनिक मशिनरी, सोलार कंपोनंट मोठ्या प्रमाणात इम्पोर्ट करतो. पण आपला एक्सपोर्ट त्यांच्या इथे फार जास्त करत नाही. त्याच्यामुळे जो ट्रेड डेफिसिट आहे तो खूप मोठा आहे. ट्रेड डेफिसिट मोठा असला तरी पण सप्लाय चेन एकमेकांमध्ये एवढे गुंतलेले आहेत, ते इंटरडिपेंडंट आहेत. ते एकमेकांना सोडून असे वाटेल तसं वागू शकणार नाहीत. त्याच्यामुळे आर्थिकदृष्ट्या ह्या गोष्टी आपल्याला एकमेकांशी जोडून ठेवतात चायनाबरोबर. आता मी तुम्हाला एक व्यापक चित्र सांगतो. हे 8 देश आहेत ज्यांच्याबरोबर आपण करतो. ह्या 8 देशांबरोबर सुमारे मी तुम्हाला सांगतो करीब-करीब 350 बिलियनच्या वरती आपण व्यापार करतो. म्हणजे एनर्जी, डिफेन्स, टेक्नॉलॉजी आणि मॅन्युफॅक्चरिंग या 4 प्रमुख सेक्टरमध्ये हा विभागलेला आहे. आता मी तुम्हाला सांगतो, की आपण कोणाबरोबर सगळ्यात जास्त कशामध्ये व्यापार करतो. जसं आता एनर्जीमध्ये करायचं असेल, तर आपण रशियाबरोबर आणि सौदी अरेबियाबरोबर सगळ्यात जास्त ट्रेड करतो. जेव्हा आपण डिफेन्सबद्दल बोलतो, त्यावेळेला आपण फ्रान्स, रशिया आणि UK बरोबर जोडले गेलेलो आणि त्यांच्याबरोबर आपले डिफेन्स इम्पोर्ट एक्सपोर्ट्स होत असतात. आणि टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला बोलायचं असेल, तर आपण जपानबरोबर, साऊथ कोरियाबरोबर, UK बरोबर, चायनाबरोबर आपण टेक्नॉलॉजीशी निगडीत सगळे व्यापार करत असतो. त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग आणि इंडस्ट्रीमध्ये आपण जर्मनी, जपान आणि चायना यांच्यासोबत आपण मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटीजमध्ये गुंतलो गेलेलो. युनायटेड स्टेट्ससोबत सुद्धा भारताचा ट्रेड खूप मोठा आहे. म्हणजे जवळ-जवळ 200 बिलियन्सपेक्षा जास्त आहे. म्हणजे ते 350 बिलियन्स आणि हे 200 बिलियन्स असे मिळून 550 बिलियन्स आपण फक्त 9 राष्ट्रांबरोबर अ, अ, व्यापार करतो आणि टोटल मिळून आपण 1.7 ट्रिलियनच्या आसपास व्यापार करतो सगळ्या जगामध्ये. त्याच्यातल्या 9 देशांमध्ये आपण 550 करतो. म्हणजे जवळ हा जेवढा व्यापार आपण करतो तेवढा त्याचा तिसरा भाग आपण या फक्त 9 राष्ट्रांबरोबर करतो. हा सुद्धा भारताचा सर्वात मोठा एक्सपोर्ट पार्टनर आहे. खास करून आय-टी सर्व्हिस, फार्मास्युटिकल्स आणि इंजिनिअरिंग गुड्समध्ये. भारत हा जगातील 5वा लार्जेस्ट इकॉनॉमी आहे आणि ग्लोबल ट्रेड सिस्टममधला एक महत्त्वाचा इंजिन आहे. जग हे मल्टीपोलार सिस्टमकडे वळतंय. कारण अमेरिकाची जी मोनोपोली होती, अमेरिकेचा जो प्रभाव होता पूर्ण जगावर, तो हळू कमी होतोय. कारण भारताने अशा प्रकारे एंट्री घेतली आहे या सगळ्या जिओपॉलिटिक्समध्ये. त्याच्यामुळे तो पूर्ण जग आज त्याच्याकडे सेंट्रल बॅलन्सिंग फोर्स म्हणून बघतोय.